मॅच क्रमांक 3 आपण दोन संघामध्ये पाहतो. एका बाजूने आई जीवदानी डोंगरपाडा आणि त्यांचे विपसंघ कोसमई खारडी अशा दोन दिग्गज संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावांच्या पेनल्टीच्या समोर जावं लागेल, कारण की आपण मात्र ड्रेसिंग कोर्टमध्ये नाही आल्यात. त्याच्या कारणाचा आयोजकांनी आपल्याला 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी देण्यात आलाय. जाऊया मॅच दिशेने. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती राज सज्ज होतोय. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन होतोय सुरुवात. अवंतर धावाने मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंगच्या डाबाला एक्स्ट्रा रन अकाउंट ओपन झालंय. प्रथम बॅटिंग करत असताना कोसमई खारडी या टीमचं. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा याही वेळेला बॉल मात्र शरीरावरती डॅमेज होत असताना पाहायला मिळते. सिंगल रन घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता या वेळेला एक सिंगल रन. पाटला बॉल पहिला स्पर्श झाला, नंतर मात्र शरीराला डॅमेज झालाय. हे पंचाने या बॉलवरती दर्शवलं गेलंय. एका बॉलचा खेळ समाप्त. 2 धावा फलकावरती पाहायला मिळतात. दोन संघामध्ये हा सामना पाहतो. एका बाजूने आई जीवदानी डोंगरपाडा त्याच्या विपसंघ कोसमई खारडी अशा दोन दिग्गज संघामध्ये हा सामना रंगत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती राज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक इन वरती चंद्रकांत. यावेळेला फुल टच बॉल. हलकाशी हाताना फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. एक सिंगल रन वेगाने कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न आणि बघता बघता 2 पंचांचा इशारा तर नो बॉल. कमरीच्या वरती असल्या कारणास्तव ब्रीमर बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून संकेत दिला. लायसन टू स्किल. फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. पाहूया फ्री हिट बॉल आणि फ्री हिट बॉल वरती धावा किती येतील. चौकार, षटकार, सिंगल, डबल इतर काय या बॉल वरती घडेल. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. फलंदाजी करणाऱ्या संघाला 3 धावांच्या पेनल्टीच्या समोर जावं लागलं, कारण की ड्रेसिंग कोर्ट मध्ये हा संघ उतरलेला नाहीये. कोसमई खारडी या संघामध्ये 3 धावांच्या पेनल्टीच्या समोर जावलं. टी शर्ट हे मात्र मॅचिंग नाहीये, त्याच्यासाठी मात्र पंचांनी आणि आमच्या आयोजकांनी पेनल्टीच्या समोर जायला मजबूर केलाय या टीमला. याही बॉलला मात्र निर्धाव चेंडू असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना राज्य करतो आपला गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांच्या विपक्षामध्ये. 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती. यावेळेला ऑन साइडला आकाशाला लाइटिंग लावत बॉल बॅकवर्ड मिड विकेटला सलामी ठोकणारा षटकार. 6. षटकाराच्या मध्यना फलकावरती धावा 12. 12 रन ऑन दी बोर्ड. चांगला स्ट्रोक या ठिकाणी फलंदाज चंद्रकांतच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. पहिला बॉल वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र नो बॉल, त्याच्यावरती द्वितीय रन, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार. अशा पद्धतीने 3 बॉल मध्ये रन झाले तब्बल 12. चांगली सुरुवात. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय कोसमई खारडी. हा संघ मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना फिल्डिंग करणारा संघ पाहायला मिळतो आई जीवदानी डोंगरपाडा. अशा 2 दादा संघामध्ये हा सामना रंगत असताना आपण पाहतोय, अनुभवतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026 पर्व 2 क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. नारंगीच्या क्रीडांगणावरती हिरवगार असं मैदान आपण पाहतोय, अनुभवतोय. त्याने एक चेंडू या स्पर्धेमध्ये यूज करत आले. या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाज राज सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन.
यावेळेला सफल झालं ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चेंडू आणि पैमध्ये नाही आहे संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. या बॉलवरती कमबॅक केलाय गोलंदाजाकडनं पाहायला मिळाला. अगदी बॉल मात्र स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल तर छोटासा कमबॅक या ठिकाणी राजच्या माध्यमातून चौथा बॉलवरती करण्यात आला. अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल या षटकामागे. यावेळेला समोर दिशेने फटका खेळलाय, मिड ऑन मध्ये बॉल फसलाय, मिस टायमिंग शॉट पडतो क्षेत्ररक्षक. जजमेंट परफेक्ट नव्हतं. अगदी खेळाडू मध्ये पुढे गेले तर त्यांच्या डोक्यावरनं बॉल मात्र जमिनीवरती टप्पा घेतला. पाकअपचे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर धावत पळत आले, त्यांनी बॉलला एका टप्प्याने पकडलं आणि थ्रो केला. तोपर्यंत या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. चंद्रकांतला पुन्हा एकदा संधी मिळते या सामन्यामध्ये. आता स्विच हिट समरी डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर खालीच राहिल्या सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. चेंडू ट्रॅव्हल. षटक संपले 1 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा 14. 14 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामागे धावा झाले तब्बल 14. 40 रन ऑन दी बोर्ड. P1चं षटक या ठिकाणी समाप्तीच्या मार्गाला होत असताना पाहायला मिळतात. P2च्या षटकाला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं बंधन आपण पाहतोय. 5 षटकाचे सामने 4 गोलंदाज यूज करण्यात येतील. 1 गोलंदाज 2 षटक टाकू शकतो. या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन विकेट षटक आपण पाहिलं गौतमच्या माध्यमातून. जय बजरंग शिरगाव या संघाचा खेळाडू गौतम या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन विकेट षटक टाकलंय. आजच्या दिवसामध्ये मोठमोठे विक्रम या क्रीडांगणावरती होत असताना आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळतील. यावेळेला सफल झालं पुणे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शरीरला बॉल टामायच, कुठलीही धाव फलंदाजानं स्वीकारली नाहीये. निर्धाव चेंडून होतोय सुरुवात. डॉट बॉल. गोलंदाजी करण्याकरता भाविकला आपण पाहतोय. 2 आघाडीचे फलंदाज, एका बाजूने जयवंत आणि सोबतीनं चंद्रकांत. चंद्रकांतनं आतापर्यंत 6 बॉलमध्ये 10 बनवल्या. त्यानंतर जयवंत 2 चेंडू मागे एका अंकावरती तो खेळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं व्यूहरचना करत असताना चेंडू क्रमांक 2 वरती गोलंदाज भाविक टू जयवंत. पाटल इंटरेस्टिंग पुन्हा एकदा या बॉलवरती सफल ऑन साईडला पूल केलाय. बॉल मात्र पाकवर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका टप्प्यानं बॉल अडवलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव. या षटकाला मात्र संयमाने सुरुवात केल्या. पहिल्या चेंडू डॉट बॉल, त्यानंतर मात्र सिंगल रन. जयवंत मध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती चंद्रकांतला आणलाय, ज्याच्या बॅटमधनं एक उत्तुंग षटकार पाहिला. तोच खेळ होता स्ट्राईक एंडवरती. याही वाला ऑन साईडला फटका केलाय. सरळ चेंडूला फेकून दिला. मायबाप प्रेक्षकांना सन्मान देणारा हा मानपूर्वक षटकार. 6. आखूट टप्प्याच्या बॉलवरती पूल केल्याने बॉल मध्ये सक्सेसफुली ट्रॅव्हल झाला. यावाला बॉलला सोडून दिला. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा मी थोडंसं दबाव क्रिएट केला. आता भाविक वरती फलंदाज चंद्रकांत याने टफल कवरती धावा आपण पाहतोय. 22 रन ऑन दी बोर्ड. 3 बॉल मध्ये 8 धावा गोलंदाज भाविक कडनं खर्च केल्यात. याही वाला वन्स अगेन फटका छान डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बनावा लागेल. या बॉल वरती प्रेक्षक. बॉल आउट ऑफ दी पार. नारंगी ग्रामीण धमाका षटकार.
पुणे एकदा 22च्या विरोधामध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळते. या बॉलला चांगला चेंडू पाहायला मिळतो. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला, टॅप जरूर केला होता परंतु हा बॉल मातीच्या खेळपट्टीच्या जवळच ट्राबल झाला. यष्टी रक्षकाने टप्पा घेत बॉल अडवलाय. निर्धाव चेंडू तसं पाहायला मिळते. लास्ट टू गो, अंतिम बॉल अजून या षटकातील येणं बाकी आहे. 28 धावा फलकावरती पाहायला मिळतात. काय फलंदाजी करतोय चंद्रकांत. याही बॉलला सफल ऑन साईडला पूल सक्सेसफुली बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत चौकार 4. या ठिकाणी 2 षटक संपल्या. 2 षटकामागे धावा झाल्या तब्बल 32. 32 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 16ची सरासरी मेंटेन ठेवली तर 80 धावा होऊ शकतात. 18ची सरासरी मेंटेन ठेवली तर मात्र 86 धावा होऊ शकतात. आणि 20ची सरासरी या ठिकाणी मात्र 92 अशा पद्धतीने मात्र दाखवल्या गेल्या. या ठिकाणी मात्र प्रोजेक्टर स्कोरच्या माध्यमातून आपण पाहतोय 2 षटकामागे तब्बल धावा झाल्या 32. 32 धावा. पाहूया कुठला गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. हितेश यांना इंट्रोड्यूस करण्यात आलाय 3ऱ्या षटकाकरिता. जयवंत त्याच्या सोबतीनं चंद्रकांत खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना पाहायला मिळतात. कोस्मई खार्डी या संघाकरिता पहिल्या इनिंगचा डाव प्रगती पथावरती सुरू असताना पाहायला मिळतोय. प्रोजेक्टर स्कोर या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतो 80. जर अशाच पद्धतीने सरासरी मेंटेन ठेवली तर डेफिनेटली 80 धावा होऊ शकतात. परंतु आता गोलंदाजी करणारा संघ 3 षटकामागे कमबॅकिंग षटक त्यांना टाकावं लागेल. 3ऱ्या षटकाला होतोय सुरुवात. पंचांच्या डाव्या बाजूनं ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होत आहे पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल आखड डब्याचा बॉल मिड विकेटला बॉलला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक बॉल टप्पा घेत पुन्हा एकदा बॉलला स्टॉप केलाय. एकच धाव. जयवंत संयमाने खेळ करत. दुसऱ्या बाजूने चंद्रकांत आक्रमक अटॅकिंग क्रिकेट हे पाहायला मिळतोय. जयवंतला माहिती आहे चंद्रकांतच्या बॅटवरती बॉल परफेक्ट येतात म्हणजे जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. याही बॉलला मात्र बॉल मात्र जास्तीचं वळण घेतलंय. चेंडू पटलाय, काटा बदलला, वळण गेलाय आणि या वेळेला गोलंदाजाला दंडित करण्यात आलं पंचांकडनं. अर्थात एक्स्ट्रा रनचा संकेत या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग ब्रेक बॉल टप्पा पडला, बाहेरच्या दिशेने वळण घेतलं परंतु या ठिकाणी मात्र एक्स्ट्राच्या मधनं फलकाबद्ध 34 या अंकांवरती. फुल टॉस स्लोवर फुल टॉस बॉल या वेळेला लॉंग ऑनला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन वेगाने आलाय. मिस्टेक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पायाला बॉल लागला आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा समोर दिशेने ट्रॅव्हल दिला. जर्सी क्रमांक 2-3 थोडीशी बीट झाले आणि त्याचा फायदा आता फलंदाजी करणाऱ्या संघाने उचललाय. जिकडे 2च धावा होते तिकडे 1च धावा होती, तिकडे मात्र 2 धावा या बॉलवरती मिळत असताना पाहायला मिळतील. फलकावरती धावा 36 या अंकामध्ये 36. यावेळेला ओव्हरपिच बॉल पुणे मिड विकेटला बॉलला केलाय. डीप मध्ये बॉल मध्ये ट्रॅव्हल झालाय. आणखीन चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवरती. चांगला थ्रो देखील झालाय परंतु एक धाव पुन्हा एकदा याही बॉलवरती अर्जित केल्या. सिंगलच्या मदतीनं फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 37. 37 या षटकामागे 3 बॉलवरती 5 धावा खर्च केली. हितेश कंजूसी गोलंदाजी करतो आपल्या संघाला स्वतःला सावरत असताना या सामन्यामध्ये. या वेळेला पुन्हा एकदा आखूड डब्याचा बॉल मध्ये मिड विकेटलाच खेळलाय. पुन्हा एकदा त्याच झूम मध्ये त्याच क्षेत्ररक्षकाकडे बॉल आणि त्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण या बॉलवरती पुन्हा एकदा केलंय आणि गोलंदाज चांगल्या टप्प्यावरती आता गोलंदाजी करतो या सामन्यामध्ये. या षटकामागे कमबॅकिंग षटक पाहायला मिळतोय. फलकावरती 38 विदाउट लॉस 38 झाल्यात. अजूनही 14 बॉलचा खेळणं बाकी या डावामध्ये. याही वेळेला पंचांच्या वधात पंचांचे 2 हात समांतर धावा मिळतील. अवंतर स्वरूपातील धाव या ठिकाणी फलकावरती ऍड केली गेली. फलकाच्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 39.
2.4चा खेळ समाप्त होतोय. अजूनही मात्र 2.2चा खेळ येणं बाकी आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. स्लोवर फुल टच बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरला फटका केला. डीप मध्ये बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय परंतु वेगाने क्षेत्ररक्षकाने बॉल देखील अडवलाय. आणखीन एक सिंगल रन. सातत्यानं मिश्रण वृत्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मिस्टर हितेशच्या माध्यमातून यावेळेला स्लोवर फुल टच बॉल. गोलंदाजाला रीड करता आलं नाही या बॉलवरती. जर रीड केला तर डेफिनेटली बॉल षटकार चौकारमध्ये कन्वर्ट झाला असतं. याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतो. पंचाकडे लाऊड अपील परंतु पंच या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. षटक संपलेत या ठिकाणी 3 आणि 3 षटकामागे धावा झाले 40. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागतम. 3 षटक संपल्या. 3 षटकामागे 40 धावा फलकरती पाहायला मिळतात. 40 रन ऑन दी बोर्ड. उजनीने 12 बॉलचा खेळणं बाकी आहे. चौथं षटक कुठल्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होत असताना पाहायला मिळतात गोलंदाज. 2 आघाडीची फलंदाज अजूनही चांगला खेळ करत असताना एका बाजूने चंद्रकांत त्याच्या सोबतीनं जयवंत. चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती जयेश सज्ज होतोय. पहिला बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतील या ठिकाणी 5 खेळाडू 30 या सेकंदच्या बाहेर सजवणं आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट लॉंग ऑन तदनंतर लॉंग ऑफला अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षकाची व्ह्यू रचना या पहिल्या बॉल करिता. पहिला बॉल स्लॉट मध्ये. बॉल फ्लॉट मध्ये पार्किंग झूम मध्ये जाईल का. आणि या वेळेला मात्र मिसटायमिंग शॉट. क्षेत्ररक्षकाने चुकी केलाय मिस्टेक केलाय आणि त्याच्या जोरावरती बॉल सीमारेषा पलीकडे ओव्हर दी रोप चौकार 4. क्षेत्ररक्षकाला संधी होती लॉंग ऑनला परंतु त्याने साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला गेला चंद्रकांत यांचं. या वेळेला ओव्हर पिच बॉल. आता आपला पाठचा परफेक्ट आला आणि बॉल सरळ सीमा रेषा पलीकडे चंद्रकांतच्या पाठमधनं धमाकेदार षटकार 6. मात्र 15 चेंडूचा सामना केला आणि 15 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या. त्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का. या वेळेला चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू तसं पाहायला मिळतं. गोलंदाजाने केलंय कमबॅक जयेश यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती मिस्टेक झाली. क्षेत्ररक्षकाने चौकार केला. तद्दत मात्र ओव्हर पिच बॉल आणि त्याला ओव्हर पिच बॉलला मिड विकेटला 6 धावन करिता पाठवलं होतं. तोच खेळाडू स्ट्राईक एंड वरती चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना आपल्या संघाकरिता
यावेळेला आकुटप्याचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल चेंडू सीमा रेषा पार नारंगी ग्रामीण धमाका षटकार. अगदी सफल झाले ऑन साइडला पूल केला चेंडू सीमारेषा पलीकडे 56 अब तक 56 56 रन ऑन दी बोर्ड वैयक्तिक धावा बनवल्यात 17 चेंडू मागे 46 चंद्रकांत 50 धावाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. या वेळेला बॉल डाऊन दी ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग होईल का याही वेळेला मिस्टेक आणि मिस्टेक बोर्डावरती बॉल सीमारेषा पलीकडे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक बनवलाय मिस्टर चंद्रकांत. 18 चेंडू मागे 52 धावा 2 चौकार 6 षटकार स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय 288 पॉइंट 89चा. ऍब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही मिस्टेक अगदी बॉलला येऊ दिलं तर जम्प मारले हाताला स्पर्श कर बॉल मध्ये षटकाराकरिता. यावेळेला आता फटका फसला मिस टायमिंग जॉल बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक झेलची संधी पडतो. यावेळेला काय घडलंय फनी क्रिकेट पाहायला मिळतंय. फिल्डिंग करणारा संघ आई जीवदाने डोंगरपाड्या संघाच्या माध्यमातून पाकिस्तान टीमची काही क्षणामध्ये आठवण करून देणार सातत्यानं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या षटकामागे 3 झेल सुटले गेले. चंद्रकांत यांच्या पहिल्या बॉलवरती झेल सुटला त्याच्यावरती चौकार आला. 5व्या बॉलवरती झेल सुटला त्याच्यावरती षटकार आला आणि अंतिम बॉलवरती झेल सुटला त्याच्यावरती 2 धावा आल्यात. षटक संपले 4 64 धावा फलकावरती विदाऊट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना कोसमई खार्डी या टीमची. पृथ्थकरण तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगच्या डावामध्ये अंतिम षटकाला सुरुवात परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपल्या पट्ट्यात आला की बॉलचा कार्यक्रम होतो. या वेळेला जयवंताने दर्शवलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ दी पार 6. स्वागत करेंगे हम तुम्हारा स्वागत दर्शवलं गेलं इतिहासांचं. यावेळेला चेंज ऑफ पेज गतीमध्ये परिवर्तन केलं स्लोवर चेंडू पाहायला मिळतो. यावेळेला सिंगल रन होईल का पूर्ण तर येस डेफिनेटली एक चिकीट सिंगल या बॉलवरती येत आहे. परंतु फलंदाज OUT यावेळेला मात्र बेल्स पडले गेले. पंचांनी पाहिलं निहाळला आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलाय आणि या ठिकाणी जयवंत बाद. रन ऑन दी बोर्ड. आदरणीय सन्मान्य रमेशजी पाटील खार्डी यांच्या माध्यमातून चंद्रकांत करिता 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलाय. अर्धशतकाकरिता काय फलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळालं मिस्टर चंद्रकांत यांच्या माध्यमातून. खार्डीची रन मशीन आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धाडली गेली. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंकज भोईर दाखल झालेत बॅटिंगसाठी.
यावेळेला पहिला बॉल फेस केला, त्यांना स्लोवर चेंडू टाकलाय आणि या बॉलला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मजबूर केलाय. फलंदाज जसे आले मैदानाच्या आतमध्ये तसं ते बाहेर गेलेत. यावेळेला मात्र फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतात. कॅच आउटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने या वेळेला मात्र फलंदाजाने आपलं काम केलं. 20 बॉलमध्ये 54 धावा बनवल्या, 2 चौकार, 6 षटकार, 6 चेंडू त्याने डॉट खेळल्या आणि स्ट्राईक रेट पाहायला मिळाला 270चं. टान्सचं कळकळमध्ये त्या डगआउटमध्ये डेफिनेटली स्वागत केलं जाईल. चंद्रकांत यांचं काय फलंदाजीचं पृथक्करण या सामन्यामध्ये दाखवलंय. यावेळेला अलीकडे हाताना फटका खेळला, चेंडूला मात्र येऊ दिला, तर चेंडूला मात्र दिशा दिली आहे. बॉल मात्र पॉइंटला ट्रॅव्हल एक सिंगल रन करिता. सिंगल शिवाय दुसरं काही मिळणार नाही या बॉलवरती. सिंगलच्या मधनं फलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात 71. 71 धाबा फलकावरती पाहायला मिळतील. प्रोजेक्ट स्कोअर 74 दाखवते. पाहूया बॉलवरती रन किती येतील ही पाहणं अगदी योग्य ठरेल. गोलंदाज अंतिम बॉल घेऊन सज्ज होत आहे. हितेशने काय कमलेच्या षटकला अंतिम षटक. यावेळेला आकुंठा फुल केलाय. बॉल मात्र मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आता चांगला झेल कॅरी केलाय फलंदाज. कॅच आउटच्या माध्यमातून बाद. 71 धावा फलकावरती आणि 72 धावांचा टार्गेट सेट केलाय. नेक्स्ट मॅच आपण 2 संघामध्ये पाहणार आहोत. आदर्श फणसपाडा आणि त्यांचे प्रसंग वाघोबा जांभूळपाडा अशा दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतो आपण या टॉस साठी. आदर्श फणसपाडा आणि त्यांच्या विप्रसंग वाघोबा जांभूळपाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतो आपण या टॉस साठी. आणि चंद्रकांत विनंती करतो या आपण आपला पारदर्शी घेऊन जा. 500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी लावलं तर तुम्हाला घेऊन जायचं.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026. आज 13 एप्रिलचा दिवस, सोमवारचा दिवस. पहिला सामना जय बजरंग शिरगावने जिंकला. दुसरा सामना कसराळीच्या संघाने जिंकला आणि चालू सामना आई जीवदानी डोंगरपाडा आणि कोसमाई काडी. बॅटिंग करताना जर पाहिलं तर 71 धावा केल्या, 72 धावांचा पाठलाग करायचा आहे तो डोंगरपाडा टीमला. पण आता 3 धावांची पेनल्टी होती, त्यामुळे त्याही गोष्टी कॅल्क्युलेट होणार आहे या धावफलकावरती. आमच्या जोडीनं भारत जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. भारत आपलंही स्वागत आहे. जसं दुपारचं सत्र सुरू होते ना, तसं या मैदानावरती धावांचा वेग आणि धावांचा ओघ वाढतो. टॉस केला जाणार आहे. आदर्श फणसपाडा आणि वाघोबा जांभूलपाडा यामध्ये होईल टॉस. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ग्रामीण धमाका 2026 नारंगी NCC क्रिकेट क्लब बी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि खूप चांगली स्पर्धा मी तर म्हणेल. आणि बघा आपण बऱ्याचशा खेळाडूंना नक्कीच या स्पर्धेविषयी विचारलं, त्याने देखील चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिला आहे. आणि खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल आज चंद्रकांत भोईर यांचं. 40+ खेळाडू आहे. अनेक वर्षापासून या खेळाडूला मी ओळखतोय. आगरी समाज सामाजिक संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून 40+ क्रिकेट खेळतो. म्हणजे आज जी बॅटिंग चंद्रकांतने केले ना या ठिकाणी, अफलातून बॅटिंग. हे अर्धशतक चंद्रकांतचं नक्कीच आठवणीत राहील, यात काही शंका नाही आहे. कोसमाई खाडी मला 2021ला संधी प्राप्त झाली होती आणि ती पहिल्यांदा मी स्पर्धा केली होती कोसमाई खाडी. आणि त्यानंतर सत्यसाई ही एक स्पर्धा करण्याची संधी त्या कोसमाईच्या नगरीमध्ये प्राप्त झाली होती मला. भारत 1 मिनिटासाठी आपल्याला थांबेल, कारण जी पॅनल्टी आहे ना 3 धावांची पॅनल्टी होती, त्याच्यामुळे आता डोंगरपाडा टीमच्या स्कोरबोर्डमध्ये ती 3 धावा पहिल्याच ॲड केलेल्या आहेत. 72 धावांचा पाठलाग करायचा, पण एकही चेंडू नाही झाला, पण 3 धावा पहिल्याच ॲड केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आहेत. टॉस केला जातोय. योगेश करत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा टॉस. आदर्श फणसपाडा आणि जांभूलपाडा, फणसपाडा टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली, त्याच्यामुळे जसा मी उल्लेख केला, वेग असतो, वारा थोडासा ज्या विकेटला खेळपट्टीला ॲक्रॉस वाहत असतो, त्याच्यामुळे तो विथ द विन खेळण्याची मजा फलंदाज घेत असतात. चांगली गोलंदाजी जर केली तर मागच्या सामन्यामध्ये दाखवून दिले की 61 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. जर 61 होऊ शकतात तर 71ही होऊ शकतात. अगर 61 रन बचाए जा सकते तो 71 भी बचाए जा सकते. त्याच वेळेला डोंगरपाडा टीमनं काय विचार करायचा आहे, 62 धावांचा पाठलाग करताना घासकोपरीचा संघ अगदी त्या टप्प्यावरती पोहोचला होता. शेवटच्या क्षणी नाजूक क्षणी चुका झाल्या. 5 मध्ये 12 करायच्या होत्या आणि त्यावेळेला चुका झाल्या होत्या. त्या चुका कदाचित डोंगरपाडा टीमला या सामन्यामध्ये थोडासा टाळाव्या लागतील. आई जीवदानी डोंगरपाडा आणि कोसमाई खाडी यामधला आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे. 72 धावांचा पाठलागाला होतोय. सुरुवात सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजीसाठी तितीक्ष. किती शाल आहे. 72 करायचे आहेत जीवदानी डोंगरपाडा या टीमला. आणि बघा नाव डोंगरपाडा आहे आणि डोंगरा इतका धावफलक त्यांच्या समोर आहे, त्याच्यामुळे इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे आहे ना, हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे जीवदानी डोंगरपाडा या टीमसाठी. 72 करायचे आहेत. गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला होता, तिथून चेंडू आतमध्ये वळण घेतोय. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेला. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच येतो या निर्धाव. एका बाजूला जयेश आणि दुसऱ्या बाजूला अरेहान अशी जोडी आहे मैदानावरती. पाठलाग करायचा आहे 72 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. नारंगी ग्रामीण धमाका 2026 आपण पाहतायत. क्रीजच्या कोण्यातनं गेलं होतं, चेंडू पडला, थोडासा आत आला, फक्त बाउंड जास्त होता. यष्टेंच्या वरून चेंडू पार झालाय. तितीक्ष पहिले षटक हाताळतोय.
पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर क्षेत्राची रचना आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉईंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑन साईडला पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, मिड विकेट आणि शॉर्ट फाईन लेग आणि बरोबर लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आणि एक डीप स्क्वेअर रेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सुरुवातीचे 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळले गेले. यावेळेस देखील शफल होऊन ऑन साईडला चेंडूला टर्न केलं गेलं. तितकंचा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. मिड विकेटचा फील्डर जातो, चेंडूला फील्ड करतो, सिंगल मिळेल. एके दुःखी से कुछ होणे वाला नाही आहे. बघा इथे तुम्हाला 72 करायचे आहेत, 5 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळणं तुम्हाला गरजेचं आहे. हातपाय तुम्हाला मारावेच लागतील. जर खोल समुद्रामध्ये तुम्ही उतरलात तर या ठिकाणी तुम्ही जर हातपाय मारले नाही ना तर बुडण्याची संभावना दाट आहे. त्याच्यावर तुम्हाला मोठे फटके खेळायचेच आहेत. धावा झाल्या त्या 4. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला चेंडू बॅकफुटला गेले, तिथून मात्र चेंडूला खेळलं गेलं ते म्हणजे फाईन लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. चौकार. इन केलं आणि स्वीप केलं गेलं चेंडूला. खूप चांगला फटका इन टू द गॅप. अशाच प्रकारे फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट जवळपास 14 ते 15च्या घरामध्ये आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावत संख्या झाली ती 8. 3 धावेची पॅनल्टी आपण ऍड केली आहे धावत संख्येमध्ये. यावेळेस देखील चेंडू आतमध्ये वळण घेतला होता मात्र मिस टायमिंग खेळला गेला. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झेल चकाल येतोय. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट डाऊन. अगदी पायांची हालचाल नव्हती आणि ज्यावेळेला तुमचं फुटवर्क नसतं ना त्यावेळेला धावा येत नाहीत. थोडंसं लांबून देखील खेळला होता आणि लांबून खेळत असताना हा कॉटन बॉलचा विकेट आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती हा विकेट प्राप्त केला आहे. फक्त नवीन फलंदाजाने जरा थोडंसं लवकर या. बाद होणारा फलंदाज सर्कल पार करण्याच्या अगोदर तुम्ही आतमध्ये येणं गरजेचं आहे. काही ठिकाणी या गोष्टीला देखील काही नियम आहेत, अटी आहेत, पेनल्टी देखील आहेत. इथे पेनल्टी नाही आहेत पण किमान वेळ वाचवण्याचा प्रयत्न तुम्हाला देखील करायचा आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम आई जीवदानी डोंगरपाडा टीमला आणि त्यांना लागलाय हा पहिलाच धक्का. 8 धावा आणि 8 धावसंख्येवर विकेट डाऊन झाले. पहिली विकेट रिहांत या ठिकाणी बाद झाला आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हितेश. टार्गेट मोठा आहे. प्रयत्न सुरू आहेत मात्र एका बाजूला कोस्माई खार्डी. टेनिसच्या क्रिकेटच्या पटलावर नक्कीच या टीमचं देखील बोलबाला राहिला आहे. एक नामवंत संघ आहे कारण या सीझनचा विचार केला तर हे सीझन खूप चांगलं गेलं आणि खास करून यावेळेस चेंडूला कट केलंय. पॉईंटच्या अगदी डोक्याच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. प्रयत्न सुरू आहेत. त्या ठिकाणी चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलं गेलंय. 1 धाव पूर्ण केल्या. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा या ठिकाणी पलवून काढल्या गेल्या. विथ द टो अगदी टोवर उभं राहून या ठिकाणी या चेंडूला खेळलं गेलं होतं. खूप चांगला फटका कन्वर्ट केला गेला. धावत संख्या फलकावर लागली गेली ती 11. 11 धावा धावल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता. बाउन्सर हाताळला होता पण थोडासा दिशेनं चेंडू हाताला गेला होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 1-1-11 11. केले. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक चंद्रकांत भोईरनं झलकावलंय. आता गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेत चंद्रकांत भोईर. दोन्ही फॉर्मॅटचं क्रिकेट तुकाराम सर खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जात आहे. आगरी कोळी सामाजिक संस्था हे जे क्रीडा मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून 40+ क्रिकेट देखील चंद्रकांत खेळत आहेत. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलं चेंडूला मात्र मागे प्रोडक्शन आहे. सिंगल मिळेल. थोडासा उशीर लावला चेंडूला उचलण्यासाठी आणि याच कालावधीत या 2 धावा कंप्लीट.
बघा शतरक्षण थोडंसं आपण पाहिलं तर धीमे झालं होतं या ठिकाणी. चेंडूला उचलण्यासाठी थोडासा उशीर आणि याच वेळेमध्ये या लगेचच 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. धावसंख्या झाली 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला तर वाईडी स्ट्रॉंगरला जो लॉंग ऑफला जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड होत असताना आता शफल केलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर आलं होतं. हा या फटक्याला खेळताना चेंडू गेला फाईन लेग रिजनमध्ये. चौकार. गोलचा फटका आहे. खूप चांगला फटका खेळला गेलाय. जागा बनवली आहे आणि योग्य ते नक्कीच क्षेत्र निवडलं गेलंय कारण शॉर्ट फाईन लेग रिजन होता आणि अगदी त्याच्या डोक्याच्या वरून हा स्ट्रोक खेळला गेला. धावा हवे आहेत कारण मी मगाशीच उल्लेख केला की 14 ते 15च्या घरामध्ये तुमचा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्या अनुषंगानं तुम्हाला पर ओव्हरमध्ये त्या प्रकारे तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. चंद्रकांत पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील जागा बनवली होती. सफल झाले होते आणि यावेळेस देखील स्कूपचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅटरनं केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय. सिंगल डॉट बॉल या ठिकाणी येतोय. स्ट्राईक एंडवर आपण फलंदाज त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर हितेश. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या खेळाडूनं केली आहे. हितेशकडे ती क्षमता आहे कारण जसा तो स्कूप करतोय. आई चेंडू खेळा गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तोपर्यंत मिड विकेटचा पोचतील. उजव्या बाजूला फील्ड करतील. आणि हितेशनं भरपूर क्रिकेट या मैदानावरती देखील खेळलं आहे. त्याच्यामुळे या मैदानाची इत्तंभूत माहिती त्या खेळाडूकडे देखील आहेत. कुठल्या चेंडूला कशा पद्धतीने खेळल्या पाहिजे, स्लॉक करताना क्षेत्र कुठलं निवडलं पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती त्याच्याजवळ आहेत. 72 धावांचा पाठलाग आहे सध्या हितेश ऑन स्ट्राईक. 19 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 20 मध्ये बनवायच्या त्या 53 धावा. व यावेळेस पुढे येऊन खेळायचं होतं. पॅचेज आणि यष्टीरक्षकांना टिपला झेल. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर हितेश आउट. रिप्ले होता. भारत ज्यावेळेला कॉट बिहाइंडचा विकेट झाला ना तर यष्टीरक्षकाला माहितीच नव्हतं. त्याने धावत करण्याचा पण प्रयत्न केला दोन्ही बाजूनं. या सर्व गोष्टी होत्या. बॅटच्या अगदी बाहेर जस्ट थोडासा लागला होता आणि चेंडू जो गेला आणि विकेट हितेशच्या रूपानं लागला आहे. हा मोठा धक्का. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय राज. नाव आहे राज आणि त्या ठिकाणी सध्याच्या घडीला मी तरी इतकंच म्हणेल की खेळपट्टीवर त्याला स्वतःच राज्य प्रस्थापित करावे लागेल कारण धावा भरपूर बनवायच्या आहेत. बघा एका ठिकाणी चौकार येत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला विकेट देखील पडायला सुरू झालेत. यावेळेस देखील हा फटका ऑन साईडला खेळायचा होता. एक आणखीन चांगला चेंडू हाताळला गेलाय. चंद्रकांत भोईरकडून शेवटचा चेंडू येते. डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय 2 बाद 19 धावा. जीवदानी डोंगरपाडा या टीमला प्रयत्न करावे लागतील. एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामीण धमाका 2026 आपण पाहतायत आणि जसं तुम्ही विश्लेषण केलं डोंगरपाडा टीमला आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. प्रयत्नांची शर्त करावी लागणार आहे कारण 19 धावा धावफलकावरती आहेत. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून जर पाहिलं तर 63 धावा 53 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये 53 53 18ची जवळपास सरासरी आहेत म्हणजे 18 त्रिक 54 होतात. तर त्याच सरासरीने आता धावांचा पाठलाग टीमला करावा लागणार. फक्त वेळ जास्त जातोय कारण टीम त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. तर आजचा शेड्यूल पूर्ण करताना मग थोडंसं वेळेचं बंधन घ्यावं लागेल किंवा वेळेचं बंधन द्यावं तरी लागेल.
पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज तितीश पहाडचे चेंडू होता स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. जे सुटलाय जीवनदान लाभलंय आणि चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. अगदी फसला होता त्या ठिकाणी महादेव होते आणि मी तर म्हणेल महादेवच्या अगदी हातामध्ये म्हणजे फ्री होम डिलिव्हरी आपण म्हणतो ना तशा प्रकारे चेंडू अगदी हातामध्ये आला होता. हळण्याची देखील गरज देखील वाचली नव्हती. मात्र चुकी घडले आणि त्या चुकीला माफी नाहीये. यावेळेस देखील महादेवाच्या डोक्याच्या वरून हा फटका खेळलाय. 6 धावांसाठी षटकार. जीवनदान दिलं. आता ते जीवनदान तुमच्या टीमची जान घेणार. जीवनदान लेगा सामनेवाले टीम की जान. आणि हा तेच कहाणी कदाचित आहेत. जय शॉन स्ट्राईक अकोटाप्याचा चेंडू होता त्यावेळेला उत्तुंग असा षटकार ठोकलाय. समोर समोर फ्लॅट बॅटर फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती जोपर्यंत फील्ड करते थ्रो करते. 2 धावा 2 धावा 2 धावा 2 धावांना मॅच बदललाय. थोडासा सामना बदललाय. त्या एका मोमेंटनं सामन्यामध्ये रंगत वाढले. सामन्यामधला टर्न थोडासा चेंज झालाय. पुन्हा एकदा या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम आई जीवदानी डोंगरपाडा करते. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी कारण 15 मध्ये अजून 41 धावा बनवायच्या आहेत. मॅच नक्कीच जवळ नो डाऊट. अशाच प्रकारे खेळत राहिला तुम्ही तर ही धावसंख्या का होऊ शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना की कुठलीही धावसंख्या सेफ गणली जात नाहीये. प्रयत्न कराल. प्रयत्न तिथे परमेश्वर आपण नेहमीच म्हणतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस अगदी पुलर लाईन चेंडू हाताळला होता. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. म्हणजेच म्हणायचं गेलं तर स्लॉक स्लिपचा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू हाताळला गेला तो पॅडवर लेग बायचा इशारा. 1 धाव. एका धावेने धावसंख्या होती ती 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट. 32 धावा धापलकावरती अजून जर पाहिलं तर 39 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. पण या ओव्हरमध्ये रन आल्यात. या षटकामध्ये 1 चौकार आला 1 षटकार आला आणि महत्त्वाचं की जयेशच्या बॅटमधनं धावा येत असताना आपण पाहिल्यात. आता दुसऱ्या बाजूला देखील धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर आहे दबाव आहे. पण याच दबावामध्ये खेळण्याची सवय तुम्हाला असायला हवी. क्रिकेटचा खेळ असा आहे प्रेशर नाही आला तर मजा येत नाही. दबाव आला नाही तर मजा येणार नाही. त्या दबावामध्ये तुम्ही कसं खेळता दबावाला कसं जुगारता. आता हा दबाव आहे प्रेशर आहे जसं मी बोलला 1 चौकार 1 षटकार. मॅचमध्ये पलटवार आलाय आणि त्या पलटवारच्या जोडीला दबावही आलाय. तो आता दबाव गोलंदाजीवरती जाणवतोय. नक्कीच दबाव गोलंदाजावर जाणवतोय कारण आतापर्यंत बघा 3 मध्ये 4 चेंडूमध्ये बऱ्याचशा धावा खर्च केल्यात. तब्बल 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. 13 ते 14 धावा आणि जो रिक्वायर्ड रेट आपण 14च्या घरात पाहिला होता 15च्या घरात पाहिला होता आणि 18च्या घरात येऊन आता उभा राहिलाय. त्याच्यामुळे आक्रमण होणार. यावेळेस अगदी चेंडूला पिक केलंय मात्र मागे फिल्डर आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप चांगला कॅच टिपलाय. या ठिकाणी विकेट डाऊन. फलंदाज बाद झालाय. मिस्टर राज आउट. असं वाटलं होतं की ह्या ओव्हरमध्ये रन येतात असं वाटताना हा विकेट आलाय. पायावरचा चेंडू होता. हा फ्लिक केला पण तितकी ताकद कदाचित राज झोकू शकले नाही. ताकद जी यायची ती बॉडी तो बिहाइंड यायचा होता. शरीराचा बार तो फटक्यावरती यायचा होता तो आला नाहीये. तो मागे राहिला आणि त्याच वेळेला मिड विकेटला एक चांगला झेल टिपला होता. आणि या एका झेलानं काय झालं माहिती का तो दबाव होता तो गोलंदाजावरती तो दबाव थोडासा रिलीज झालाय. दबाव थोडासा निघून गेला असं नाही सांगणार पण थोड्या प्रमाणात काही प्रमाणामध्ये कमी झालाय. आई जीवदानी डोंगरपाडा आणि कोसमाई खार्डी या 2 संघादरम्यान सुरू असलेला मॅच धावा आहेत दापलकावरती 33 33. अजूनही 39 करायचे. 13 बॉलचा खेळ आहे. 13 39 13 मध्ये 39.
फुलटॉस बॉल पार आलाय, स्वीप करायचा प्रयत्न होता, डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करती स्क्वेअर, थ्रो आलाय आणि इथे परतावा लागलाय. कॉलिंग मध्ये थोडीशी चुकी झालेत, अंडरस्टँडिंग मध्ये थोडीशी चुकी झालेत आणि परतावा लागले ते फलंदाजाला. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 मध्ये करायचे आहे 38. 12 बॉल 38. अगदी रेग्युलरच पडायला सुरू झालेत आणि आज दबाव तुमच्यावर येऊ शकेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की एक ज्यावेळेस मोठी धावसंख्या असते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजेच भागीदारी, पार्टनरशिप, आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली नाही आहे. 12 मध्ये 38 बनवायचे आहेत आणि आता रिक्वायर्ड रन रेट हा जवळजवळ आपण पाहतोय तर 18च्या घरामध्ये आलाय. त्याच्यामुळे आता संघर्ष वाढेल, प्रयत्नाचे पराकष्ट तुम्हाला करावे लागतील. आता करो या मरो स्थिती समोर उभी राहिली आहे जीवदानी डोंगरपाडे या टीमच्या. आता इतकंच करावं लागेल की आमचे साधी समालोचक बरेचदा म्हणतात की दे घुमा के, अशा प्रकारे तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. दुष्म तुम्हाला ही मॅच खेळावी लागेल. हा तुमच्याकडे आता पर्याय मार्ग दुसरा राहिला नाहीये. दुसरा मार्ग नाहीये, कारण 12 मध्ये तुम्हाला जर 38 करायचे आहेत याच्यात एक 5 किंवा 6 फटके चांगले खेळायचे आहेत. 5 किंवा 6 फटके खेळायचे आहेत. बॅटच्या मध्ये येत नाही. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक वेगानं आलंय. एक धाव चेंडूवरती पूर्ण. जयेश एका बाजूला आहेत आणि नुकतेच फलंदाजीला गेलेल्या नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर उत्तम आहेत आणि बघा नाव त्यांचं उत्तम आहे, पण अशा सामन्यामध्ये जर जिंकायचं ना तर सर्वोत्तम खेळावं लागणार आहे. सर्वोत्तम खेळावा लागणारच आहे. जिंकायचं असेल, हा ग्रामीण धमाका जिंकायचा असेल तर तुम्हाला सर्वोत्तम खेळी तुमची दाखवावी लागेल. या ठिकाणी ऑफस्टमच्या बराचसा बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. पंच वलतायत, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती म्हणजेच 36. आता 11 मध्ये बनवायचे ते 36 धावा. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस देखील स्क्वेकरचा फटका इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हर पॉइंटच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमार रेषा पार. हा येईल शानदार चौकार. उल्लेख केला की शानदार फटका होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलाय. शानदार, डोलदार, रुबाबदार आणि बहारदार हा चौकार. हा फटका खेळायचा जरूर. चेंडू झाला रिप्स केल्याकडनं क्षेत्ररक्षक येते. एक धाव. आता दोन्ही बाजूला, एका बाजूला जयेश आहे, दुसऱ्या बाजूला उत्तम आहे आणि टीमची ही बेस्ट पेअर आहे. जसं मी उत्तमच्या बाबतीत म्हटलं ना सर्वोत्तम, तर डोंगरपाडा टीमची ही सर्वोत्तम जोडी मैदानावरती आहे. उत्तम आणि दुसऱ्या बाजूला जयेश. 9 चेंडू 31 धावांची गरज. हे तीन चेंडू चांगली टाकायचे आहेत गोलंदाजाला. तर या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत. त्यापैकी एक चेंडू नक्कीच या ठिकाणी निर्धाव जातोय. आता हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील कारण 31 करायचे आहेत. बघा 8 मध्ये 31 करायचे आहेत. कमीत कमी समीकरण जवळजवळ आपण विचार केला तर 6-20, 6-22 अशा प्रकारे समीकरण तुमच्या समोर यायला हवं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रयत्न तोच आहे. यावेळेस डाऊन द लेग. आणखीन एक खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. धावा झाल्या त्या म्हणजेच 42. आता मात्र 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. 8-30. मागचा मॅच जर आपण पाहिला तर 8-28 होता. तो 7-20 वरती आला होता. तो 6-18 वरती आला होता. कुठं चेंडू होता. पुन्हा एकदा तो येत नाही, मधोमध लागत नाही आणि जोपर्यंत मधोमध लागत नाही ना मग तो आत्मविश्वास देखील येणार नाही आहेत. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि एक तर पाहिलं म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये देखील धावा डिफेंड झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये देखील धावा डिफेंड झाल्यात. धावांचा पाठलाग अजून झालेला नाहीये. धावांचा पाठलाग झाला नाहीये आणि धावा चेज झाल्या नाहीत. यावेळेस देखील फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे मात्र त्यानं प्रयत्न केला नाही. जर कदाचित प्रयत्न केला असता तर हा कॅच कदाचित होऊ शकला असता.
मात्र मला वाटते सचिन अगोदर ठरवलं की कॅच होऊ शकत आहे, त्याच्यामुळे मागे राहिला. चेंडूला अडवलं गेलं. तत्पूर्वी मात्र धाव इथे पळून काढली गेली. धावसंख्या 45. आता मध्ये 6 मध्ये बनवायच्या त्या 27 धावा. 6 चेंडू 27 धावांची गरज. सहा चेंडूचा खेळ आहे. 27 धावांची आवश्यकता. पहिले 2 बॉल म्हणजे 3 महत्वाचे आहेत, पण पहिल्या 2 बॉलवरती एक मोठा फटका अपेक्षित आहे, तोही सिक्सर. तो सिक्सर जर आल्या तर मॅच येऊ शकतो. शेवटचा षटक आता अनुभवी गोलंदाज महादेव. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, पहिला मागे गेले, पुढे आले, पण चेंडू रोखलाय. सर्वात महत्वाचं काय माहिती का, कार्डी टीमसाठी, कोसमाई कार्डी टीमसाठी पहिला महत्वाचं आहे की चेंडूला त्यांनी थांबवले, रोखले. नक्कीच जरी कॅच ड्रॉप झाला तरी मात्र तो चौकार जायचा थांबवलाय. आणि रेग्युलर खार्डी संघ दिसत नाही, बरेचसे खेळाडू कमी आहेत या टीममध्ये. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल यादी यावेळेस देखील मिळेल. आणि त्याला कारण असेल, म्हणजे जसं तुम्ही सकाळी म्हटलं होतं ना, वर्किंग डे आहे, सोमवारचा दिवस आहे, काहीकांचा जॉब, कामं सगळी महत्त्वाची आहेत. हा सामना जर जिंकला तर दुसऱ्या सामन्यासाठी काही खेळाडू उपलब्ध होतील खार्डीला, कोसमाई खार्डीला. हा फटका खेळला आहे, चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. इचे शॉर्ट ऑन पुल अँड सक्सेसफुल. बघा या षटकारानं काय केलंय तर जीवदानी डोंगरपाडा या टीमला नक्कीच विजयाची चाहूल लावलंय. कारण आता समीकरण बदललं गेलं. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 मध्ये बनवायचे 19 धावा. एका बाजूला महादेव तर दुसऱ्या बाजूला जयेश. गोलंदाज तयार. महादेव यावेळेस की शॉर्ट बॉल आहे, विजयाची चाहूल लावले, मात्र यावेळेस चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. ते चौकार आपल्याला चालेल, षटकार नाही होऊन द्यायचा. 4 आपण अफोर्ड करू शकतो, चौकार आपण गेला तरी चालेल, फक्त सिक्सर येऊन देऊ नका. आता सिक्सर आलाय जयेशच्या बॅटमधनं, षटकार आलाय, पण जसं कहतात ना बाबा, मेहरबान में थोडीशी देर कर दी, सिक्सर, षटकार. तिथून मात्र या चेंडूला उचललं गेलंय, पिक केलं गेलंय. अफलातून फटका आहे. हे फटके अगोदर आले असते तर कदाचित नक्कीच या मॅचचा रिझल्ट वेगळा येऊ शकला असता. यावेळेस अपील आणि एस टीच्या अगदी बरोबर मधोमध सापडला गेला LBW. शेवटच्या चेंडूवर महादेव विकेट प्राप्त करतोय. जयेश या ठिकाणी आउट. अभिनंदन, या ठिकाणी संघ विजय होतोय. कोसमाई खार्डी पुढील वाटचाल. चला या वळव्या लगेच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं, आणि या मॅचचा हिरो मिस्टर चंद्रकांत, मॅन ऑफ द मॅच, अर्धशतक. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावले चंद्रकांतनं. आणि खार्डीचे सर्व खेळाडू पाहिले तर अगदी खुश आहेत. काही खेळाडू अनुपस्थित होते, पण जे होते त्यांनी चांगली कामगिरी केली. काही फिल्डिंग चांगली केली, कॅचेस चांगले घेतल्या, आणि अपेक्षा व्यक्त करतो की बाबा दुसरा मॅच येईल ना तेव्हा काही खेळाडू त्यांचे अवेलेबल असतील. सध्या कामानिमित्त काही अवेलेबल नव्हते, पण चांगला खेळ चंद्रकांतच्या त्या 50 धावांच्या खेळीनंच कदाचित जसं मॅच समोर आपण पाहू शकता 71 धावा केल्या, ज्याच्यामध्ये 54 धावांची खेळी
चंद्रकांत यांची, जयवंत यांची 10 धावांची खेळी. पहिले 3 विकेट हितेशनं प्राप्त केले. जयेश यांची एकाकी झोनचा 32 धावांची खेळी जयेशनं साकारली, पण ती पुरेशी नव्हती. 8 धावांना हा सामना जिंकलाय तो टीम गोस्पाई काढीनं. आणि या सामन्यातील सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच एक अर्धशतक ज्याच्या नावावरती आहेत. या धमाका अर्थात ग्रामीण धमाकामध्ये पहिला धूम धडाका ज्या खेळाडूनं केलाय त्या खेळाडूचं नाव आहे चंद्रकांत आणि ते राहिल्यात या सामन्यातील सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच गोस्ट मिस्टर चंद्रकांत. पुढचा मॅच सुरू